नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, माय जिओ ॲपमधून जिओचा नंबर तुम्हाला जर ब्लॉक करायचा असेल, तर आजचा आपला हा व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सहज तुमच्या मोबाईलमधूनच घरबसल्या सिम कार्ड नंबर सस्पेंड किंवा ब्लॉक करू शकता. जर तुम्हाला तुमचं सिम कार्ड हरवलेलं असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला ते ब्लॉक करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या माय जिओ ॲपमधून ते करू शकता. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहील. तर मित्रांनो, चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील माय जिओ ॲप हे असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला ते तुमचा मोबाईल नंबर ओ-टी-पी टाकून हे लॉग इन करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने लॉग इन झाल्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर उजव्या कोपऱ्यामध्ये वरती तुमच्या नावाचे 2 अक्षरं दिसतील, तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन या ठिकाणी दिसून येणार आहेत. तर खाली स्क्रोल करायचं आहे आणि हेल्प अँड सपोर्टमध्ये जिओ केअर हेल्प अँड सपोर्ट अशा पद्धतीने दिसेल, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली गेट क्विक सपोर्टमध्ये सर्व ऑप्शन दिसून येतील. त्यामध्ये तुम्हाला ब्लॉक सिम असा हा 6 नंबरला दुसऱ्या लाईनीत शेवटी हा दिसून येईल, तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर थोडासा लोड घेतल्याच्यानंतर तुम्हाला जिओ नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो नंबर या ठिकाणी म्हणजे ब्लॉक करायचा आहे, तो या ठिकाणी टाकायचा आहे. तर टाकल्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचे आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल. तर अशा पद्धतीने एक नवीन पेज ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेटिव्ह नंबर या ठिकाणी दिसून येतील. यामधील आणि करंट नंबर अशा पद्धतीने 2 ऑप्शन दिसतील. तर यामधून तुम्ही अल्टरनेटिव्ह नंबरवरती एक ओ-टी-पी येईल किंवा तुमचा जो नंबर ब्लॉक करायचा आहे, तो त्याच्यावरतीही क्लिक करून तुम्ही ओ-टी-पी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ओ-टी-पी आल्याच्यानंतर तुम्हाला तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्याच्यानंतर तुमचं सिम कार्ड हे ब्लॉक किंवा सस्पेंड हे होऊन जाईल आणि जर तुम्ही नंतर ते सिम कार्ड तुम्हाला चालू करायचं असेल, तर तुम्हाला सिम रिप्लेसमेंट करण्यासाठी तुम्हाला निअरेस्ट जिओ स्टोअर म्हणजे जवळच्या तुम्हाला जिओ ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते नवीन नंबर म्हणजे जो तुम्ही ब्लॉक केला आहे, तो काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून जिओचं सिम कार्ड हे ब्लॉक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा